गीत क्रमांक 3, हिम नंबर 3, आम्ही शिष्य प्रभूचे. ही मिसा आपल्या प्रत्येकांच्या हेतूसाठी अर्पिली जात आहे. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज आपण संत मदर तेरेसांचा स्मृती दिन साजरा करीत आहोत आणि आजचा विषय देखील आहे संकट आणि दुःखामध्ये देव आपली आशा आहे. प्रिय बंधू आणि भगिनीनो, या संतांनी इतकं सुंदर कार्य केलं. त्यांच्या कार्यामुळे अनेक लोकांना देवाचा अनुभव आला आणि आजही त्यांची संस्था देवाचं कार्य करत आहे. तर त्यांच्यासाठी, सिस्टरांसाठी, ब्रदर्ससाठी प्रार्थना करूया आणि त्याचप्रमाणे आपल्या जे दुःख, आपल्या जीवनामध्ये जे काही कष्ट आहेत ते सर्व आज प्रभूच्या चरणी आपण ठेवूया, ह्या विश्वासाने की येशू माझी आशा आहे. क्षणभर शांत राहून आपल्या पापांची आठवण करून क्षमा याचना करूया. एकत्र सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वाईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी धन्य मरिया, सर्व देवदूत, सर्व संत यांना आणि तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. गीत क्रमांक 24, हिम नंबर 24, सोम्या देवा. आपण प्रार्थना करूया. हे मुक्तिदात्या प्रभू, आम्ही कुमारिका संत कलकत्ताची तेरेसा हिचे आनंदाने स्मरण करून सण साजरा करीत आहोत. आम्ही तिच्या विश्वासूपणाचा व प्रेमाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा म्हणून आम्हाला सहाय्य कर.
ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. होशे या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर म्हणतो, यास्तव मी तुला मोह घालून वनात आणीन, तिच्या मनाला धीर येईल असे बोलेन. ती आपल्या तारुण्याच्या दिवसातल्याप्रमाणे ती इजिप्त देशातून निघून आली त्या दिवसाप्रमाणे माझे बोलणे त्या ठिकाणी ऐकेल. मी तुला आपली सर्वकालची वाग्यता असे करीन. धर्माने, न्यायाने, ममतेने आणि दयेने मी तुला आपली वागदात असे करीन. मी तुला निष्ठुरपणे वागदात करीन आणि तू परमेश्वराला ओळखशील. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद शब्द आहेत. परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे. परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे. सर्वांनी परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे. हे माझ्या मना, परमेश्वराला धन्यवाद दे. हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद दे. हे माझ्या मना, परमेश्वराला धन्यवाद दे. त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. आपला प्रतिसाद. परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे. तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो. तो तुझे सर्व रोग बरे करतो. तो तुझा जीव विनाशागेतून उतरतो. तो तुला दया आणि करुणा ह्यांचा मुकुट घालतो. आपला प्रतिसाद. परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे. परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे. तो मंद क्रोध आणि दयामन आहे. आमच्या पापांच्या मनाने त्याने आम्हाला शासन केले नाही. त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मनाने आम्हाला प्रतिफल दिले नाही. प्रतिसाद. परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे. पश्चिमेपासून पूर्व जितके दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहे. जसा बाप आपल्या मुलावर ममता करतो, तसा परमेश्वर आपले भय धरण्यावर ममता करतो. प्रतिसाद. परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे. कृपया शुभवर्तमानासाठी उभे राहा. गीत क्रमांक 49, हिम नंबर 49.
प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. संत मत्तई लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील आणि जसे मेंढपाळ शेरड्यांपासून मेंढरे वेगळे करतो, तसे तो त्यांना एकमेकांपासून वेगळे करील. आणि मेंढरांना तो आपल्या उजवीकडे व शेरड्यांना डावीकडे ठेवील. तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यांना म्हणेल, आहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले, तहानेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आला, बंदीशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. त्यावेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील की प्रभू, आम्ही तुम्हाला केव्हा भुकेले पाहून खायला दिले, केव्हा तान्हेले पाहून प्यायला दिले, तुम्हाला परके पाहून केव्हा घरात घेतले, उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले, आणि तुम्हाला आजारी अथवा बंदीशाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो. तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हाला नक्की सांगतो की ज्या अर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे. मग डावीकडच्यांनाही तो म्हणेल, आहो शापग्रस्त हो, माझ्या पुढून निघा आणि सैतान आणि त्याचे दूत यांच्यासाठी जो अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले नाही, तानेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले नाही, परका होतो तेव्हा मला घरात घेतले नाही, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले नाहीत, आजारी आणि बंदीशाळेत होतो तेव्हा माझ्या भेटीला आला नाहीत. त्यावेळेस हेही त्याला उत्तर देतील, प्रभू, आम्ही केव्हा तुम्हाला भुकेले, तान्हेले, परके, उघडे, आजारी किंवा बंदीशाळेत पाहिले आणि तुमची सेवा केली नाही. तेव्हा तो त्यांना उत्तर देईल, मी तुम्हाला नक्की सांगतो की ज्या अर्थी या कनिष्ठांपैकी एकालाही केले नाही, त्या अर्थी ते मला केले नाही. ते तर सार्वकालिक शिक्षा भोगायला जातील आणि नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगायला जातील. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, एक स्त्री आपल्या कुटुंबासाठी राबत न पाऊस न ऊन बघून ती कार्य करत होती. आणि त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर थोडंसं इन्फेक्शनसारखं झालेलं, तिची कातडी जणू का इकडे जळलेली. जेव्हा केव्हा तिचा नवरा तिच्याशी भांडत असत, तेव्हा त्याला समजतं की मी आता हारणार आहे, ही जे बोलते ते बरोबर बोलते, तो लगेच तिला बोलायचा, तू काय बोलते, तुझा चेहरा बघ किती विद्रूप दिसते, देवाने तुला श्राप दिलेला आहे. आणि एवढं बोलल्यानंतर ही स्त्री रडायला लागत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, किती सोपं आहे ना कोणाच्या जीवनावर आपण काय व्यंग करणे, किती सोपं आहे. किंवा कोणाच्या जीवनामध्ये काय कशासाठी घडत आहे आपण पटकन बोलून देतो, हे ह्यामुळे झालं असेल, ते त्यामुळे झालं असेल, जणू काय आपण देव झालो आहोत. आपण लोकांचं पटकन न्याय करतो. जर तुम्ही ह्या माणसाला डॉक्टरांकडे अशा डॉक्टरांकडे नेलं असतं ना, तर हा माणूस मेला नसता. त्याच्या अगोदर बोलायला काय झालं, तर जे झाल्यानंतर आपण आपला शहाणपण दाखवतो आणि आपण बोलून बसतो, या पापांमुळे, तुझ्या पापांमुळे देव तुला शिक्षा देतो, जणू काही आपण देव झालो आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, अनेकदा काही जे प्रीचर्स असतात ते काही बोलून बसतात. तर कितीही मोठं सेंटर असो, रिट्रीट सेंटर असो, परंतु विचार करायला पाहिजे की आपण जे बोलतोय ते बरोबर आहे की नाही आहे. अनेकदा लोक बोलतात, फादर माझ्या वंशावळीसाठी प्रार्थना करा, मिस्सा अर्पण करा, कारण की कदाचित त्यांच्या पापांमुळे माझ्या जीवनामध्ये मोठं दुःख आणि कष्ट संकट आहेत. प्रिय बंधू आणि भगिनींनो,
अशा रीतीने खूप पैसा कमवता येऊ शकतो मला. या व्यक्तीला सांगायचं, तुला माहीत आहे तुझ्या जीवनामध्ये का आजार आहे, तुझी आजी तिने काही पाप केलं असेल, तुझ्या आजोबांनी कुठेतरी ते बाबाकडे गेले असतील, देवाला राग आलेला आहे, तुम्ही एवढे एवढे मिस्सा अर्पण करा. बोलायला सोपं आहे, लोकांच्या मनामध्ये भीती घालून देण्यात सोपं आहे. परंतु ख्रिस्त काय बोलत आहे की जेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख आणि कष्ट येतात ते कोणामुळे येतात? आपल्या पूर्वजांमुळे येतात, दुसऱ्यांच्या पापांमुळे येतात. योहानाच्या शुभवर्तमानात 9व्या अध्यायामध्ये एक जन्मांध माणूस त्याच्या शिष्यांना दिसतो. येशूला त्याचे शिष्य विचारतात, प्रभूजी हा माणूस जन्मांध आहे, जन्मापासून आंधळा आहे तो, हा माणूस असा कोणाच्या पापामुळे? त्याच्या पापामुळे, त्याच्या आईवडिलांच्या पापांमुळे, कोणाच्या पापांमुळे असा जन्माला आला? तर ख्रिस्त त्यांना सांगतो, तो असा जन्माला ह्यामुळे आला नाही की त्यांनी पाप केलेलं आहे की त्या आईवडिलांनी पाप केलेलं आहे. हे विसरून जा तुम्ही. ह्या पापांमुळे नाही, उलट या माणसाच्या जीवनाद्वारे देवाची महिमा लोकांना दिसावी. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनी, निक वॉयचिच नावाचा एक माणूस आहे ऑस्ट्रेलियामध्ये. ना त्याला हात आहे ना त्याला पाय आहे, परंतु देवाची शुभवार्ता तो घोषावीत असतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, एक तर जी व्यक्ती दुःखी आहे, कष्टी आहे, तो भार उचलता उचलता या व्यक्तीला त्रास होतोय आणि आपण मदत करण्याच्या ऐवजी, शिमोन होण्याच्या ऐवजी, वेरोनिका होण्याच्या ऐवजी त्याच व्यक्तीवर आपण हा भार लावतो. तुझ्या पापांमुळे, तुझ्या पापाची शिक्षा आहे, तुझ्या वंशजामुळे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनं, ही खूप चुकीची गोष्ट आहे. जी व्यक्ती खचून गेलेली आहे, आता त्याच व्यक्तीला अजून आपण दुःखी करायचं आहे. जी व्यक्ती खचून गेलेली आहे त्याच व्यक्तीचा न्याय करण्यासाठी आपण न्यायाधीशासारखं बसतो. परंतु ख्रिस्ताने स्पष्ट सांगितलेलं आहे. काय सांगतो ख्रिस्त? ना त्याच्या पापांमुळे, ना त्याच्या आईवडिलांच्या पापांमुळे, कोणाच्याच पापांमुळे. उलट ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्याप्रमाणे निक वॉयचिसच्या जीवनाद्वारे देव कार्य करत आहे, या व्यक्तीच्या जीवनाद्वारे देखील देव कार्य करेन. परंतु आपण ख्रिस्ती लोक आहोत ना, आपल्याला दुसऱ्यांचा न्याय करायला खूप आवडतं. माझ्या जीवनात जर काही वाईट झालं असेल किंवा दुःख असेल, देव माझी माझी परीक्षा घेतोय, देव माझी परीक्षा घेतोय. परंतु तुझ्या जीवनामध्ये जर वाईट झालं, देव तुला शिक्षा करतोय. ॲक्सिडेंट झाला, फादर मी प्रार्थना केली ना म्हणून देवाने मला वाचवलं फादर, पण ते 50 लोक मेले, त्यांचं काय? त्यांनी प्रार्थना केली नाही, ते वाईट आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, जेव्हा ख्रिस्ताला विचारलं जातं की हेरोदने काय केलेलं आहे, मंदिरामध्ये जे यहुदी लोक आहे त्यांना ठार केलेलं आहे, त्यांचं रक्त आता मंदिरामध्ये ओतलेलं आहे. का? त्याला मंदिरातलं ती धनसंपत्ती होती ती पाहिजे होती. आणि ही लोक ख्रिस्ताकडे येतात, असं असं झालेलं आहे, कोणाच्या पापांमुळे? ख्रिस्त बोलतो त्यांच्या पापामुळे नव्हे, त्यांच्या पापामुळे नव्हे. परंतु जर तुम्ही तुमच्या जीवनात मनन चिंतन केलं नाही तर तुमची दशा त्यांच्यापेक्षा वाईट होईल. किंवा तो मोठा बुरुज जो लोकांच्या अंगावर पडला तो त्यांच्या पापांमुळे नव्हे, परंतु जर तुमच्या जीवनावर तुम्ही मनन चिंतन केलं नाही तर तुमचं जीवन देखील त्यापेक्षा वाईट होईल. तीन ठिकाणी ख्रिस्त बोलतो की लोकांच्या पापांमुळे त्यांच्या जीवनामध्ये दुःख येत नाही. हा जो विचार आहे, दुर्विचार आहे, तो काढून टाकायचा आहे. मनाला चांगलं वाटतं, पण ख्रिस्त ते सांगत आहे का? मुळीच सांगत नाही, मुळीच सांगत नाही. तर आपल्या जीवनामध्ये दुःख आणि कष्ट काय येतात, कोणामुळे येतात? सर्वात प्रथम आपल्या जीवनामध्ये दुःख आणि कष्ट आपल्यामुळेच येतात, आपल्यामुळे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहीत आहे की उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये एदेनच्या बागेत जेव्हा देवाने आदमला विचारलं का तू असं केलं, तर तो कोणावर आरोप लावतो? स्त्रीवर आरोप लावतो. स्त्रीला विचारल्यानंतर ती सर्पावर आरोप लावते. आज आपल्या जीवनामध्ये दुःख कष्ट का आहेत? या व्यक्तीमुळे, माझ्या पप्पांमुळे, माझ्या बायकोमुळे, माझ्या नवऱ्यामुळे, माझ्या मुलांमुळे नाही. अनेकदा आपल्या जीवनामध्ये दुःख कष्ट आपल्यामुळेच असतात. पहिली गोष्ट, देवाने सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये, तुझं शरीर हे देवाचं मंदिर आहे. आणि ज्याप्रमाणे आपण ह्या चर्चची देखरेख करतो, साफसफाई करतो, त्याचप्रमाणे ह्या शरीराची देखील काळजी घेतली पाहिजे. हे जे शरीर आहे माझं आहे आणि मीच काळजी घेतली पाहिजे, कोणी दुसरं काळजी घेणार नाही.
परंतु वेळेवर जेवायचं नाही, वेळेवर झोपायचं नाही, तो मोबाईल तासनतास बघत असायचं, नुसता बसून याच्या गप्पा गोष्टी करायच्या, एक्सरसाइज करायची नाही, व्यायाम करायचं नाही, आणि नंतर जेव्हा आपल्या जीवनामध्ये आजार आलं तर देवाला दोष लावायचा, या प्रेयर मीटिंग आणि त्या प्रेयर मीटिंगमध्ये पळत जायचं. कोणामुळे झालं, कोणाच्या पापामुळे झालं. देव बोलते स्वतःच्या जीवनावर कधी मनन चिंतन करणार, किती मला दोष लावतोय, किती लावतोय दोष मला. तुला सांगितलं पिऊ नकोस तरी पियायचं आहे, सिगरेट ओढू नको, ओढली सिगरेट झालं ना कॅन्सर. तर अनेकदा आपल्या जीवनामध्ये प्रिय बंधू आणि भगिनी आपणच आजार ओढून घेतो. आपल्या जीवनामध्ये वेळेवर आपण काम करत नाही. विद्यार्थी जे आहेत, जर त्यांनी वेळेवर काम केलं, अभ्यास केला, तर त्यांना परीक्षेचं टेन्शन असेल का? मुळीच असणार नाही. आपण वेळेवर काम करत नाही, आपण प्लॅनिंग करत नाही, जे कार्य आपण करत आहे देवाच्या चरणी ठेवत नाही, लेट पोचलो, गाडी सुटली, मग तो ताणतणाव आपल्या डोक्यावर असतो. म्हणून जेव्हा आपल्याला देवाने सांगितलेलं आहे सर्व गोष्टींसाठी वेळ आहे, तेव्हा आपण ते काम वेळेवर केलंच पाहिजे. तिसरी गोष्ट, अनेकदा स्त्रियांना असं वाटतं मुलं बाळांसाठी पूर्ण जीव ओतायचा. आमच्याकडे स्वयंपाक करायला आमची ताई यायची, एखादा लाडू देखील दिला घरी नेते, कोणासाठी? मुलांसाठी. तू केव्हा खाणार? जेवण बनवल्यानंतर मी शेवटी खायचं, ती करेपलेली भाकर मला खायची आहे, तू खाऊ नको का? कोणी सर्टिफिकेट देणार का तुम्हाला की तुम्ही उष्टपुष्ट खाल्लेलं आहे, करपलेलं खाल्लेलं आहे? कुठे लिहिलं आहे? चर्च कुठे सांगताय चर्च की स्त्रियांनी एकदम असं स्वतःला एकदम ओतून द्यायचं आहे मुलं बाळांसाठी, स्वतःची काळजी घ्यायची नाही आहे? एक सायकॉलॉजिस्ट आहे, ती बोलते अनेकदा स्त्रिया ज्या घरात असतात त्यांना असं वाटतं माझ्या जीवनात काहीच नाही, स्वातंत्र्य नाही, फक्त माझा मुलगा किंवा माझी मुलगी, माझं घर. स्वतःविषयी विचार करायचा नाही, झोपायचं नाही वेळेवर, चांगलं जेवायचं नाही, ते जे कालचं आहे ते जेवायचं. नंतर तुमच्या शरीरावर परिणाम होतो आणि फिरून देवाला बोलतं मी इतकं केलं माझ्या मुलं बाळांसाठी, हे होत आहे माझ्या जीवनामध्ये. माझा एक मित्र होता, त्याच्या घरी जायला मला खूप भीती वाटत असत. का? त्याची आजी होती तिथे. आजीला पाहण्यासाठी त्याची जे मुली होत्या त्यांनी लग्न केलं नव्हतं. मम्मीला कोण पाहेल? पण ती मम्मी खूप विचित्र होती, आजी खूप विचित्र होती. कधी गेलो, कसे आहात आजी? माझी पाठ दुखते, माझं डोकं दुखतंय. तुम्ही करतायत काय करतायत? तुम्ही तिथेच बसून आहात, हालचाल करायची नाही, कोणीतरी मला सांभाळेल. हे होणार नाही. आणि चौथी गोष्ट म्हणजे ह्या जे डोक्यामध्ये जे विचार आहेत ना ते आपण थांबवलं पाहिजे. ख्रिस्त बोलतो तुम्ही चिंता का करतात? चिंता का करतात? कारण की जितका आपण चिंता करणार तर आपण फक्त प्रश्नांकडे पाहतोय, उत्तरांकडे केव्हा पाहणार? माझ्या जीवनात हे होत आहे, माझ्या जीवनात ते होत आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, अनेकदा आपल्या जीवनामध्ये दुःख का होत आहेत आपणच ओढून घेतो, कारणीभूत आपणच आहोत. आणि इतकं सांगूनसुद्धा घरी जाऊन आपण तेच करणार आहोत. ती दारूची बॉटल फेकणार नाही, वेळेवर काम करणार नाही, स्वतःची काळजी घेणार नाही, वेळेवर झोपणार नाही, पाणी पिणार नाही व्यवस्थित, आणि देवाला फिरून बोला माझ्या जीवनामध्ये दुःख कष्ट का? व्यायाम करणार नाही, बसून गप्पा गोष्टी करायच्या आम्हाला, परंतु आम्हाला थोडंसं हालचाल करायची नाही आहे. दुसरे कारण आपल्या जीवनात दुःख येतं दुसऱ्या लोकांमुळे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, अनेकदा लोक लोभी असतात, लोक आपलं वाईट करतात आणि त्यामुळे देखील आपल्या जीवनामध्ये दुःख येतो. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सावध व्हायचं आहे. होय, हा बंधू किंवा ही माझी बहीण, त्यांच्यामध्ये हा जो दुर्गुण आहे आणि ह्या व्यक्तीपासून मी थोडंसं सावध व्हायचं आहे. त्याचा द्वेष करायचा नाही आहे, परंतु थोडंसं सावध होणे हे आपलं कर्तव्य आहे. आणि तिसरी महत्त्वपूर्ण गोष्ट, आपल्या जीवनामध्ये कधीकधी दुःख आणि कष्ट काय येतात ह्याचं उत्तर आपल्याकडे नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये देवाला आरोप लावून, राग करून किंवा ह्या व्यक्तीमुळे त्या व्यक्तीमुळे झालेलं आहे, देवापासून दूर जाण्याच्या ऐवजी मरियेसारखं आपण झालो पाहिजे. जेव्हा मरियेला सांगण्यात आलं की तुझा पुत्र त्याला तो मरणार आहे, हे होणार आहे, ते होणार आहे, तिने हे सर्व जे आहे आपल्या हृदयामध्ये ठेवलं. शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, ज्या गोष्टी तिला समजल्या नाहीत तिने त्याच्यावर मनन चिंतन केलं, आपल्या हृदयात त्या गोष्टी ठेवल्या आणि त्या गोष्टी तिने देवाला समर्पिले. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्या ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत नाही त्या प्रश्नांविषयी आपण चिंता
करण्याची गरज नाही आहे. त्या गोष्टी प्रभूच्या चरणी आणणं हे गरजेचं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानात ख्रिस्त बोलतो, जे भुकेले होते, ताणलेले होते, नग्न होते, जे तुरुंगात होते आणि अस्पताळामध्ये होते, त्यांच्यामध्ये मी आहे. आपल्या धर्मामध्ये आपण असं बोलू शकत नाही ही व्यक्ती, या व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःख कष्ट आहेत, कारण की त्यांच्या कर्मामुळे, हे आपण मुळीच बोलू शकत नाही. उलट देव काय बोलतो, अशा व्यक्तींमध्ये मी आहे. आणि जर मी या व्यक्तीच्या जीवनामध्ये थोडासा हातभार लावला नाही तर मी ख्रिस्ताचं कार्य करत नाही आहे. शेवटच्या दिवशी ख्रिस्त बोलेन, त्या व्यक्तीमध्ये मी होतो, तू माझा सांभाळ केला नाही. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, दुःख, संकट, कष्ट आपल्या जीवनामध्ये असणारच, परंतु कुरकुर करण्याच्या ऐवजी आपण असं झालो पाहिजे, ज्याप्रमाणे वेरोनिकाने आणि सिमोनने येशूला क्रूस वाहण्यासाठी मदत केली, त्याचप्रमाणे तो देखील आज ह्या लोकांमध्ये आहे आणि आपण देखील हातभार लावायचा आहे. त्याद्वारे या जीवनामध्ये हे सर्व बरं होईल, लोकांचं जीवन चांगलं होईल. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, या मिस्सेमध्ये आज विशेष करून प्रार्थना करूया. हे प्रभू, मी माझं दुखणं घेऊन बसलो आहे, परंतु लोकांचे जे मोठे मोठे दुःख आहेत, कष्ट आहेत, त्यांना हातभार लावायचा आहे, हा तू मला संदेश दिलेला आहे. मी कुरकुर करण्याच्या ऐवजी लोकांना मदत करेन आणि माझे जे दुःख आणि कष्ट आहे तुझ्या क्रूसाला मी जोडणार आहे, जेणेकरून अनेक लोकांचं तारण व्हावं. आणि त्याचप्रमाणे मी माझ्या जीवनाची काळजी घेणार आहे, कारण की जर मी जीवनामध्ये चांगलं असलो तर तुझं कार्य मी करू शकतो. या कृपेसाठी या मिस्सेमध्ये आपण विशेष करून प्रार्थना करूया. गीत क्रमांक 64, हिम नंबर 64, जीवन माझे दान तुझे. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे, म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू, तुझ्या प्रेमाचा चमत्कार आम्हाला कुमारिका संत मदर तेरेसा हिच्या जीवनातून व तिने दिलेल्या ख्रिस्ताच्या साक्षीतून दिसून येतो. आमच्या स्तुती सुमानाचा स्वीकार कर. या भेटींमुळे तू प्रसन्न हो, ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाभिले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य वरास्त आहे. हे प्रभू, पवित्र पित्या, सर्व समर्थ, शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे, कारण तुझ्या संतांचा सन्मान हा तुझाच सन्मान आहे. तुझ्या कृपादानांमुळेच ते या सन्मानाला पात्र ठरले. त्यांचे या जगातील जीवन तू आमच्या
समोर एक आदर्श म्हणून ठेवले आहेस. आमचा त्यांच्याबरोबर संबंध ठेवून तू त्यांच्याशी एक आमचे मैत्रीचे नाते जोडले आहेस. त्यांच्या प्रार्थनेमुळे तू आम्हाला शक्ती व संरक्षण देतोस. तुझे साक्षीदार बनलेला हा संतांचा समुदाय विजयाकडे वाटचाल करण्यास आम्हाला प्रेरणा देतो. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्याच्या सार्वकालिक आनंदात सहभागी होण्यासाठी आम्हाला प्रवृत्त करतो. आणि म्हणून सर्व दूत, महादूत आणि स्वर्गातील संतांच्या मोठा समुदाय यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. गीत क्रमांक 76, हिम नंबर 76, पावन पावन. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तो उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगायला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, ऑजवल्ड आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबवून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देव माता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देव पित्या,
पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. आमेन. संकटांना, दुःखांना सामोरे जात असताना आपण एकटे नाही आहोत. ख्रिस्त स्वतः आपल्याबरोबर चालतोय आणि आपले जे कष्ट, दुःख आहेत तो आपल्या स्वतःवर घेतोय. या विश्वासाने ही सुंदर प्रार्थना ख्रिस्ताने जी शिकवलेली आहे म्हणूया. आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू श्री ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास आणि आज आम्हा प्रत्येकास म्हणत आहेस, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. बंधू भगिनींनो, प्रभूची शांती तुम्हावर सदा सर्वदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी. हसऱ्या मुखाने आपण एकमेकांना शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. सूचनेकडे लक्ष द्या. आता ख्रिस्त शरीरचा वाटप होणार आहे. हे ख्रिस्त शरीर फक्त कॅथलिक ख्रिस्ती लोक आहेत त्यांच्या सेवनासाठी आहे. अख्रिस्ती लोक ह्या प्रार्थनेत हजर असतील तर त्यांनी त्याचं सेवन करू नये. गीत क्रमांक 104, हिम नंबर 104, सुकानू घेरे. सुकानू घे
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या कृपेच्या वरदानाने आमचे धैर्य व बळ वाढव. कुमारिका संत तेरेसा हिच्याप्रमाणे आम्ही आमच्या जीवनातील दुःख कष्टांद्वारे ख्रिस्ताच्या क्लेशाचे वाटेकरी व्हावे आणि नेहमी तुझ्या सान्निध्यात राहावे असा आशीर्वाद आम्हाला दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पान क्रमांक 53, पेज नंबर 53, नोवेनाचा 7वा दिवस. एकत्र. हे दयाळू माते, आम्हाला जाणीव आहे की आम्ही तुझी पापी मुले तुझ्यावर मनोभावे प्रेम करीत नाहीत. आमच्या पापांमुळे तुझा फार मोठा अपमान झाला आहे. त्याचे स्मरण होताच आमच्या शरीराचा थरकाप होतो आणि आम्हाला फार दुःख होते. हे करुणामय माते, आमची पापी कृत्यांमुळे तू अश्रू घालतेस, पण आम्ही मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आता तरी ईश्वराच्या कृपेने व तुझ्या प्रखर ज्वालेने आमच्या पापांचा नाश करून आमच्या हृदयात ईश्वर प्रेमाची ज्योत पेटव. आम्हाला आमच्या पापांबद्दल वाईट वाटते आणि आम्ही असा निश्चय करतो की यापुढे ईश्वराविरुद्ध कोणतीही वाईट कृती आम्ही करणार नाही. हे पवित्र माते, आमचे रक्षण कर. शिकाराला पाहून पक्षी लांब उडून जातात, सिंहाला पाहून हरिणी दूर पळतात. आम्ही लोभाच्या राक्षसापासून दूर पळून तुला शरण येतो. आमेन. पान क्रमांक 56, पेज नंबर 56, नोवेनाची प्रार्थना. एकत्र. हे अतिपवित्र कुमारिके, देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. या तुझ्या अपूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममताळू नि दुःख निवारणी माते, जसे तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचे वचन तू दिले आहेस, तसे मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहतो. जे मागतात त्यांना मिळेल या त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे या नोवेनामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवी इच्छेनुसार तू मिळव, किंवा ज्या कृपा प्रसादाची मला फार गरज असेल ते तू माझ्यासाठी मिळव. क्षणभर शांत राहून आपल्या गरजा मरियम मातेच्या मध्यस्थीने प्रभूच्या चरणी ठेवूया. एकत्र. जेव्हा तुझ्या उदरात शब्द देह झाला, तेव्हा तुझे हृदय ज्या प्रेमानंदाने भरून गेले, त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पितो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी
आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. एकत्र गाब्रियल देवदूताने तुला कृपा पूर्ण म्हणून अभिवादिले, त्याच्या अभिवादनाबरोबर माझीही अभिवादने तू स्वीकार. ती तुझ्या मस्तकावरील दिव्य मुकुटातील तेजस्वी रत्ने व्हावी अशी माझी सदिच्छा. हे मरिया माते, मी माझे शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. माझ्या सर्व कृत्यांमध्ये व सुखदुःखात तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो. प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी चिरकाल तुझ्या कर असे विनवितो. आमेन. 2 मिनिटं बसून घ्या. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपल्याला समजलेलं आहे की दुसऱ्यांना आपण दोष लावू शकत नाही, होय की नाही? दुसऱ्यांचा न्याय करायचा आहे की नाही? नाही. परंतु जबाबदारी घ्यायची आहे, जेणेकरून आपण आपलं जीवन सुंदर बनवू शकतो. कृपया अभ्यासा. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा, तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीने व प्रीतीने पाठवण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. गीत क्रमांक 146, हिम नंबर 146, नमो ए मेरी माँ.